नमस्कार, जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत। 35व्या रस्ता सुरक्षा अभियान च्या सांगता कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय सीपी सर, डीसीपी HQ आदरणीय सुहास बावचे सर, डीसीपी झोन 2 श्रीमती पूर्णिमा चौगुले श्रृंगी मैडम, एसीपी क्राइम बल्लाड सर, एसीपी मुगड़ीकर सर, एसीपी ट्रैफिक इंदलकर सर, एसीपी लगारे सर, एसीपी बजरंग देसाई सर आणि आमचे मित्र डॉक्टर चरण जाधव सर, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित मोठ्या संख्येने राहिलेले शाळेचे विद्यार्थी, त्यांचे मुख्याध्यापक, ऑटो चालक मालक संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार, पालक, या सर्वांचं मी PI सागर इंगोले, काश्मीरा वाहतूक शाखा आपलं सर्वांचं स्वागत करतो। आणि अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक यांच्या निर्देशाप्रमाणे दिनांक 1 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान 35वे रस्ता सुरक्षा अभियान मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयात तिन्ही वाहतूक विभागाने राबविले। त्याची सुरुवात, त्याचं ब्रीद वाक्यच परवाह और केअर म्हणजे काळजी, हे याचं ब्रीद वाक्य आहे 2025चं। त्याची सुरुवात उद्घाटन माननीय एसीपी ट्रॅफिक श्री शंकर इंदलकर साहेब यांनी केलं। वसई वाहतूक शाखेने त्या दिवशी एक जनजागृतीपर बाईक रॅली ही काढली। काश्मीरा वाहतूक शाखेने सुद्धा त्या दिवशी उद्घाटन करून सुरुवात केलेली आहे। विरार वाहतूक शाखेने सुद्धा त्या दिवशी उद्घाटन केलेले आहे। रस्ता सुरक्षा अभियान 2025 बॅनर, रस्ता सुरक्षा 2025 ला प्रसिद्धी मिळावी, त्याचा प्रचार व्हावा या उद्देशाने गर्दीच्या ठिकाणी या अभियानाचे मोठ्या प्रमाणात बॅनर्स आम्ही लावले। वसई विभाग, मीरा रोड आणि विरार विभाग वाहतुकीच्या नियमांची माहिती पत्रके व हँडबिल्स वाटप हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आम्ही घेतोय। दरवर्षी याचे वाहतूक नियमाचे हँडबिल्स म्हणजे सामान्य लोकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी, कायद्यामध्ये काय दिलेलं आहे, कारण की सन 2020 मध्ये मोठ्या प्रमाणात फाईनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। त्याची हँडबिल्स आम्ही इथे तिन्ही वाहतूक विभागामध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। फिजिओथेरपी कॅम्प ही एक महत्वाचा यावर्षी काश्मीरा वाहतूक शाखेने एक फिजिओथेरपी कॅम्प आयोजित केला होता। 8 तास 9 तास कधी 12 तास ज्यावेळेस वाहतूक कर्मचारी वाहतूक नियमनाचं काम करतो त्यावेळेस कुठले तरी व्याधीने त्याला जळले जातं आणि त्यांची ती अडचण दूर व्हावी म्हणून डिग्निटी फाउंडेशन मुंबई यांचे डॉक्टर व त्यांच्या पथकाने सलग 3 दिवस हा कॅम्प काश्मीरा वाहतूक शाखेच्या कार्यालयात लावला होता आणि जवळपास 70 ते 80 अधिकारी व अंमलदार यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे। आरोग्य शिबिर ही सुद्धा एक महत्त्वाची शिबिर म्हटल्या जाईल या संपूर्ण महिनाभरात तिन्ही वाहतूक शाखेने, कारण की कर्मचारी असो अधिकारी असो, धुळीचा त्रास, त्याला असणारे आजार, त्याची असलेली अनभिन्नता त्याला माहिती नसतं, तर या सर्व गोष्टींचं एक रेग्युलर रुटीन चेकअप हे अंमलदारांसाठी आम्ही ठेवतो। तसंच ऑटो चालक मालकचे जे चालक मालक संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा आम्ही
समजा त्यांचं एक ब्लड शुगरची टेस्ट असो, ECG असो, BMI असो किंवा त्यांच्या डोळ्यांचे आजार असो, या स्वरूपाचं त्यांचं चेकअप, हेल्थ चेकअप हे आम्ही इथे लावलेलं होतं. गोल्डन नेस्ट सर्कल या ठिकाणी आम्ही तो कॅम्प घेतला होता. माननीय ACP साहेब यांनी सुद्धा त्या दिवशी त्यांचं स्वतःचं चेकअप करून घेतलेलं आहे. रक्तदान शिबिर आपल्या सर्वांना माहिती आहे की माननीय DCP सरांनी आता सांगितलं की जवळपास 1.5 लाख लोक वर्षभरात रस्ते अपघातात मरण पावतात आणि बऱ्याचशा केसेसमध्ये वेळेवर रक्त न मिळाल्यामुळं त्या चालकाचा जीव जातो. मग त्यानुसार वसई आणि विरार या दोन्ही वाहतूक शाखेने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. वसईमध्ये सरला ब्लड बँक, रवी हॉस्पिटल व विनायक ब्लड बँक विरार यांच्याकडून हे दोन्ही शिबिर दोन्ही वाहतूक शाखेमध्ये घेण्यात आले होते. जवळपास 80 ते 85 वाहतूक कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी यात रक्तदान केलेलं आहे. चौक सभा, नवीन झालेले कायदे आणि त्यांना वाहतुकीच्या नियमांबद्दल माननीय CP सरांनी वेळोवेळी दिलेले निर्देश, कारण की प्रत्येक घटकापर्यंत या कायद्याची माहिती पोहोचावी. त्यामुळे छोट्या स्तरावर छोट्या चौक सभा घेऊन त्या चौक सभेमध्ये रस्ता सुरक्षा अभियानाचं महत्त्व लोकांना पटावं याकरिता तिन्ही विभागामध्ये अशा चौक सभा संपूर्ण वाहतूक विभागाने घेतलेल्या आहेत. जास्तीत जास्त चौक सभेवर भर हा या 2025च्या रस्ता सुरक्षा अभियानात राहिलेला आहे. सामान्य माणसापर्यंत पोलीस पोहोचावा, नियमांची माहिती सामान्य माणसापर्यंत जावी, हा एकच उद्देश या चौक सभेमध्ये होता. आणि तशा या विविध चौक सभा आपण तिन्ही विभागात घेतलेल्या आहे. IRED, आता IRED हे नवीन एक केंद्र सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. सुरुवातीला हा ERAD असं होतं, इलेक्ट्रॉनिक रोड ऍक्सिडेंट डाटाबेस, पण तो आता IRAD इंटिग्रेटेड रोड ऍक्सिडेंट डाटाबेस म्हणून गेलेला आहे. सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार यांना त्यांच्या हातीमध्ये घडलेल्या ऍक्सिडेंटची नोंद त्या IRAD मध्ये घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला नेमका आकडा कुठल्या कारणाने ते ऍक्सिडेंट झालेले आहेत याची माहिती मिळू शकेल. आणि त्याचं प्रशिक्षण या रस्ता सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत CP ऑफिस येथे घेण्यात आलेलं होतं. विशेष मोहीम, आता विशेष मोहीम मध्ये आपण कितीही जनजागृती केली तरी लोकांमध्ये नियम पाळण्याची एक काही प्रवृत्ती दिसून येत नाही, म्हणून आम्ही या संदर्भात विशेष मोहीम राबवून यांच्यावर बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केलेली आहे. तिन्ही विभागाने संयुक्त कारवाई करून आपापल्या विभागात त्याप्रमाणे ही कारवाई केलेली आहे. वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा यमाची गाठ, ही एक नवीन संकल्पना आम्ही आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये वसईचे मी नाव घेऊ इच्छितो, निर्मलजी शहानंद हे मोठ्या उत्स्फूर्तपणे या रस्ता सुरक्षा अभियानात यमाची भूमिका करतात आणि जर वाहतुकीचे नियम पाळले नाही, हेल्मेट घातलं नाही तर तुमची यमराजाची गाठ आहे असं प्रातिनिधिक स्वरूपाचं ते एक सदरचा कार्यक्रम हा वसई विभाग आणि काश्मीरा या दोन्ही विभागांनी घेतलेला आहे. जड व अवजड वाहनांना रिफ्लेक्टर लावणं, आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की मीरा भाईंदर वसई विरारमध्ये जवळपास 48 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग जातो आणि या महामार्गावर अवजड वाहने फार मोठ्या प्रमाणात असतात. रात्रीच्या सुमारास जर टेल लॅम्प नसेल तर समोरचं वाहनाला ती वाहन दिसत नाही, म्हणून या जड अवजड वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याचं काम या महिन्याभरात आम्ही केलेलं आहे. शालेय भेटू वाहतूक नियमाविषयी विद्यार्थ्यांना माहिती. आज आपण बघतोय या हॉलमध्ये बरीचशी लहान मुलं आहेत. या लहान मुलांना विद्यार्थी जसेच
वाहतूक नियमांचं पालन कसं करावं या सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी तिन्ही विभागाने विविध शाळांना भेटी दिलेल्या आहेत. त्यामध्ये कॉस्मोपॉलिटन हायस्कूल आहे मीरा रोड पूर्वची, सेंट व्हिन्सेंट हायस्कूल आहे भाईंदर पश्चिमची, तसेच KMPD हायस्कूल नालासोपारा, विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या शाळांमध्ये आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना वाहतूक नियमनाचं धडे दिलेले आहेत. त्यांना वाहतुकीच्या नियमाविषयी जागृती केलेली आहे. किमान आमचा हा उद्देश होता की लहान मुलं किमान आपल्या पालकांना जाऊन वाहतुकीचे नियम पाळावे असा आग्रह ते आपल्या पालकांना करतील आणि तो एक चांगला संदेश या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा. शालेय विद्यार्थ्यांमध्ये उपजत गुण असते, जे ते बघतात ते कागदावर त्यांनी रेखाटावं किंवा कागदावर त्यांनी लिहावं, हा एकच उद्देश आमचा होता. त्यात त्यांनी मोठ्या संख्येने हिरिरीने भाग घेतलेला आहे. त्यात यावरील जो शाळा आहेत त्या सर्व शाळांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे. आज आपण त्यांचा सत्कारही करणार आहोत, जेणेकरून भविष्यातले ते एक कायदेशीर पालन करणारे नागरिक, सुजाण नागरिक बनतील. मोटर वाहन ट्रेनिंग स्कूल असोसिएशन मीरा रोड यांची कार व बाईक रॅली. मीरा रोड येथील काशीमीरा वाहतूक विभागात प्रादेशिक परिवहन विभाग व आम्ही यांच्या संयुक्तपणे आम्ही हा रॅलीचं एक आयोजन केलं होतं. त्यामध्ये RTO सुद्धा सहभागी झाले होते. कसूरदार चालकांचे समुपदेशन. मित्रांनो, बऱ्याचशा केसेसमध्ये आपलं लायसन्स सस्पेंड होतं, ज्यामध्ये ट्रिपल सीट आहे, सिग्नल जम्पिंग आहे, नंतर मोबाईल टॉकिंग आहे. यासारख्या केसेसमध्ये 3 महिन्यासाठी कसूरदार वाहन चालकांचं लायसन्स सस्पेंड RTO करतात. मग त्यांचं समुपदेशन करण्याचं सुद्धा काम आम्ही या काळात केलेलं आहे. गरजू व्यक्तींना ब्लँकेट वाटप. वसई वाहतूक शाखेने लायन्स क्लब ऑफ मुंबई प्राईड या सेवाभावी संस्थेच्या वतीनं त्या भागात, वसई भागात जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना ब्लँकेटचं वाटप आम्ही केलेलं आहे. कर्करोगग्रस्त मुलीस आर्थिक मदतीचा हात, हा अतिशय स्तुत्य कार्यक्रम वसई विभागाने केलेला आहे. आता त्या आजारी व्यक्तीचं नाव मी घेऊ इच्छित नाही, परंतु एक भावना म्हणून त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी तिला तो एक मदतीचा हात दिलेला आहे. आता ह्या सर्व गोष्टी करत असताना आमचे अंमलदार जे वर्षभर दिवस रात्र वाहतुकीचं नियमन करतात, वाहतुकीचं नियमन करताना ज्या काही केसेस करतात त्याची माहिती आपण बघू. ते पोलीस अंमलदार आहेत, उत्कृष्ट कामगिरीचे करणारे जे पोलीस अंमलदार आहेत, त्यांना आपण माननीय CP सर यांच्याकडनं विशेष पारितोषिक सुद्धा देणार आहोत. आता मार्गदर्शनात DCP सरांच्या मार्गदर्शन घेतलेले आहेत. आमचा उद्देश फक्त तुम्हाला चलन करणे किंवा तुमच्याकडनं दंडाचे पैसे वसूल करणे हा नाही. आणि CP सरांचं स्पष्ट धोरण आहे, वाहतूक नियमन, पीक अवर्सला वाहतूक नियमन, वाहतूक सुरळीत चालावी यासाठी ज्या काही आम्ही उपाययोजना करू शकू त्या येणाऱ्या काळात सुद्धा करू आणि अधिकाधिक सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करू. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.